इतिहास संशोधनाचे काम करण्यास अधिक वेळ मिळावा म्हणून पुण्यात पेशवे दप्तराचे काम करताना सरदेसाई कौन्सिल हॉलजवळच्या दिवाणाच्या खोल्यात वयाची 60 उलटल्यावरही एखाद्या 10-12 वर्षांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यासारखे राहत असत. दिवसभर काम आणि जवळच्या वाडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या भोजनगृहात जेवण असा त्यांचा दिनक्रम बरेच दिवस चालू होता. धन्य ती कार्यनिष्ठा आणि इतिहासावरचे प्रेम. रत्नागिरी जिल्ह्यातील मावळंगे हे सरदेसाईंचे मूळ गाव, पण त्यांच्या वडिलांनी गोविलमध्ये घर बांधले. गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म 17 मे 1865 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर त्यांनी रत्नागिरीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1884 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर ते फर्गसन महाविद्यालयात दाखल झाले. त्यानंतर 1888 मध्ये BA उत्तीर्ण झाल्यावर बडोदा येथे सयाजी महाराजांच्या खाजगी सेवेत त्यांना नोकरी मिळाली. बडोद्यामध्ये राजपुत्र, राजकन्या व इतर सरदारांची मुले यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. कोणताही विषय शिकविण्यापूर्वी ते प्रथम त्याचा सखोल अभ्यास करून उत्कृष्ट टिपणे बनवित असत. इतिहास विषयाची त्यांची टिपणे त्यांचे मित्र रामभाऊ टिकेकर यांनी पाहिली आणि ती गोविंदरावांच्या नकळत एका संपादक मित्राकडे पुस्तक छापण्यासाठी नेऊन दिली. पुस्तकांचे प्रूफ आल्यावरच गोविंदरावांना सांगितले. अशा रीतीने 1898 मध्ये मुसलमानी रियासतीचा पहिला खंड प्रकाशित झाला. रियासत म्हणजे सत्ता किंवा राज्य. मुस्लिम विजयापासून तो 1526 पर्यंतचा कालखंड त्यात होता. त्याच वर्षी दुसरा खंडही प्रकाशित झाला आणि त्यामध्ये इसवी सन 1526 पासून 1803 पर्यंतचा कालखंड समाविष्ट केला होता. या पुस्तकांमुळे त्यांना जो आत्मविश्वास लाभला त्याच्या जोरावर त्यांनी लिखाण चालू ठेवले आणि अशा रीतीने मुसलमानी, मराठी आणि ब्रिटिश अशा 3 रियासती त्यांनी पूर्ण केल्या. मराठी रियासतीने त्यांना इतकी लोकप्रियता मिळवून दिली की ते रियासतकार सरदेसाई म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठी रियासत एकूण 3 भागात आणि 8 खंडात विभागलेली आहे. हे काम ते 30 वर्षे करीत होते. यासाठी त्यांनी साने, राजवाडे, खरे, पारसनीस इत्यादी इतिहासकारांनी प्रकाशित केलेल्या विपुल साधनांचा अभ्यास केला. विशेषतः पेशव्यांच्या महेश्वर, हैदराबाद, ओरिसा, बंगाल, पंजाब, पॉंडेचेरी, बुंदेलखंड, रोहिलखंड, बाघेलखंड, मारवाड अशा दूरवरच्या मुत्सद्दी प्रतिनिधींनी केलेल्या पत्रव्यवहाराची अनेक कागदपत्रे वाचून व समजून घेऊन त्यांची टिपणे काढली. हे काम अत्यंत जिकिरीचे होते. मराठी रियासतीच्या पूर्वी मराठ्यांचा इतका परिपूर्ण इतिहास उपलब्ध नव्हता व आजही नाही. ते पहिलेच इतिहासकार ज्यांनी मराठ्यांचा सलगपणे शहाजीपासून तो सातारच्या गादीच्या शेवटापर्यंतचा इतिहास लिहिला. बडोदा संस्थानच्या नोकरीतून 1925 मध्ये सेवानिवृत्ती घेतल्यानंतर कामशेत येथे ते स्थायिक झाले आणि सर्व वेळ त्यांनी इतिहास संशोधनात घालविला. दख्खनच्या इतिहासावरील अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती पसरली. अनेक अभ्यासक आणि संशोधक त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. ते न कंटाळता सर्वांना मार्गदर्शन करीत. बऱ्याच संशोधकांचे काम उतार वयात मंदावते, पण रियासतकारांचे कार्य 60 नंतरच बहरले. या काळात त्यांनी मराठी रियासतीच्या उत्तर विभागातील 3 खंड, मुसलमानी रियासतीच्या दोन्ही भागांची तृतीयावृत्ती, पाटणा विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानांची
मेन करंट्स ऑफ मराठा हिस्ट्रीची पहिली आणि दुसरी आवृत्ती, पेशवे दप्तराचे 45 खंड, रेसिडेन्सी रेकॉर्ड्सपैकी इंग्रजी पत्रव्यवहार 5 खंड, नागपूर विद्यापीठातील व्याख्यानांचा अव्वल मराठीशाहीचे अंतःस्वरूप हा ग्रंथ, मराठी रियासतींची नवी आवृत्ती, शहाजी, शिवाजी, संभाजी व राजाराम असे 4 खंड, शालेय पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या इत्यादी काम केले. संपूर्ण भारताला त्यांच्या अभ्यासाची ओळख पुण्यातील पेशवे दप्तरातील कागदपत्राच्या संशोधनामुळे झाली. पेशव्यांची सत्ता 1818 मध्ये संपून पुणे ताब्यात घेतल्यावर सर्व कागदपत्रे तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी एका इमारतीत ठेवली होती. त्यात सुमारे 27,000 रुमाल म्हणजेच हस्तलिखिते होती. एका रुमालात अंदाजे 500 कागद एवढा प्रचंड संग्रह होता. ते काम हाती घेण्याचे प्रयत्न त्याच्या अवाढव्यतेमुळे व पैशांच्या कमतरतेमुळे बारगळले. शेवटी प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई सरकारने ते काम 1929 मध्ये सरदेसाईंवर सोपविले. त्यांनी ते आव्हान स्वीकारले व मदतनीसांच्या सहाय्याने आणि बऱ्याच कष्टांनंतर त्याचे 45 खंड प्रसिद्ध केले. पेशवे दप्तराचे काम संपल्यानंतर या कामगिरीबद्दल 1934 मध्ये शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते 3.5 वस्त्रे आणि चांदीचे तबक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ब्रिटिश सरकारने त्यांना 1932 मध्ये रावसाहेब आणि 1937 मध्ये राव बहादूर हे किताब दिले. धुळ्याच्या राजवाडे इतिहास संशोधन मंदिरातर्फे 1946 मध्ये त्यांना सुवर्णपदक आणि इतिहास मार्तंड हे अभिधान अर्पण करण्यात आले. भारत सरकारने 1957 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला. दिनांक 29 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांची इहलोकीची यात्रा समाप्त झाली. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ज्यावेळी केवळ ग्रँड डबच्या इतिहासावर अवलंबून राहावे लागत असे, त्यावेळी त्यांनी अभ्यासकांना मराठी रियासत उपलब्ध करून दिली. त्याची गुजराती, हिंदी आणि कानडीतही भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या या प्रचंड इतिहास संशोधन कार्याबद्दल इतिहासकारांच्या भावी पिढ्या त्यांच्या ऋणी आहेत. कर माझे जुळते